देशभर उत्साहात साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने देखील मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। तिरंगा जागृती रॅली, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, वृक्षारोपण, खाऊ वाटप तसेच शहरातील माजी सैनिकांचा सन्मान आणि स्थानिक गायक कलावंतांचा संगीतमय देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आदींनी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली। स्वातंत्र्य दिनी राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार नारायणगाव पूर्व वेशीवर ग्रामस्थांसमवेत ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला। लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार पूर्व वेशीजवळ भव्य मंचावर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे सादर करण्यात आली। सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे, उपसरपंच आर्यपातार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नायकरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते मागील काही वर्ष देश सेवा केलेल्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला। माजी सैनिकांच्या मागणीनुसार माजी सैनिक कार्यालयासाठी शिवाजी चौक तलाठी कार्यालय इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून माजी सैनिकांचा नामोल्लेख असणारा नामफलक ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयात लावणार असल्याची घोषणा यावेळी सरपंच योगेश पाटे यांनी केली। नारायणगाव येथील स्थानिक गायक कलावंतांनी संगीतमय देशभक्तीपर गीतांचा सुमधुर कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता झाली। माजी आमदार शरददादा सोनवणे, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आर्यपातार, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गायक कलावंतांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।